इयत्ता 8वी संतवाणी भाग 1. मुलांनो, आज आपण संतवाणी हा अभंग शिकणार आहोत. आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत सावतामाळी यांसारख्या अनेक संतांनी जनतेला ईश्वर भक्तीचा आणि जीवन जगण्याचा मार्ग सांगितला आहे. आज आपण संतवाणी मध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग समजून घेणार आहोत. संत तुकाराम महाराष्ट्रातील एक वारकरी संत आणि कवी होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले होते. त्यांचा जन्म देहू गावात झाला. त्यांनी प्रेम, करुणा, नैतिकता आणि सर्वांमध्ये ईश्वराचे अस्तित्व ही मूल्ये स्वीकारत जीवन कसे जगावे याचा उपदेश त्यांच्या अभंगातून केला आहे. या अभंगात संत तुकाराम महाराज यांनी शब्दांचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिले आहे. चला तर मग अभंगाला सुरुवात करूया. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यज्ञ करू यज्ञ करू. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन. शब्दची अमूच्या जीवाचे जीवन, शब्दची अमूच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू धन जन लोका, जन लोका. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, तुका म्हणे पहा शब्दची हा देव. शब्देची गौरव पूजा करू, पूजा करू. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन. शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यज्ञ करू यज्ञ करू. आम्हा घरी धन. संत तुकाराम महाराज सांगतात की आमच्या घरी दागिने, पैसे अथवा इतर संपत्ती नाही, तर शब्द हेच आम्हा संतांचे खरे धन आहे. शब्द हेच आमच्यासाठी रत्ने आहेत. रत्ने म्हणजे हिरे, मोती, पाचू होय. संत तुकाराम महाराज म्हणतात की शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झाले आहे. या शब्दांचा शस्त्रासारखा वापर करून आम्ही समाज प्रबोधन करतो. या शब्दांचा उपयोग इतरांना आपले मत पटवून देण्यासाठी, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. कधी कधी हे शब्द कणखर आणि रोखठोक भाष्य करण्यासाठी कामी येतात, तर कधी मृदू शब्दात चर्चा केली जाते. मुलांनो, संत तुकाराम महाराज सांगतात की शब्द हेच आमच्यासाठी जीवन आहे. ते शब्दांनाच आपले सर्वस्व मानतात. संत शब्दातून लोकांना उपदेश करतात, लोकांमध्ये जनजागृती घडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच ते शब्दरूपी धन लोकांना वाटत असतात. संत आपले अभंग, कीर्तन, कथा याद्वारे शब्दरूपी धनाचे दान करतात आणि लोकांना चांगले जीवन जगण्यास प्रवृत्त करतात. मुलांनो, तुका म्हणजेच संत तुकाराम महाराज म्हणतात की शब्द हे देवाप्रमाणे आहेत. जशी आपण देवाची आराधना करतो, पूजा करतो, त्याचप्रमाणे आपण शब्दरूपी देवाची पूजा अर्चना करतो. तसेच शब्दांचा गौरव आणि सन्मान करतो. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी शब्दांचे मूल्य आपल्या अभंगातून स्पष्ट केले आहे.